मी आज आलो आहे गोराई खाडी पगोड्याला जायला. बघा इथं बोटीचं तिकीट वगैरे मिळतं. 100 रुपये पर पर्सन आहे. पण यायचं बोरिवली स्टेशनला उतरलात की वेस्ट साईडला गोराई खाडी म्हणून रिक्षा मिळते. शेअरिंगने येऊ शकता, मीटरने येऊ शकता. शेअरिंग 30 रुपये पर पर्सन आहे आणि मीटर 60 रुपये होतं. तो बघा जर जास्त वगैरे असताल तर मीटरने आलेलं परवडत. आता तिकीट वगैरे काढून इकडे जातो आहे. इकडे जातात समोर मी आलो फॅमिलीसोबत. बाकीच्या पुढे तिकीट काढलं आहे 100 रुपये पर पर्सन्स तिकीट काढून. आता आम्ही जातो आहे पुढे. बोटमध्ये वगैरे बसलो. पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. कबूतर बघा असा रस्ता आहे. ही खाडी वगैरे इकडे बाजूला. मी बसलोय बोटमध्ये. बघा बोट आहे ते करून जाईल. स्नॅक्सवाले पाणी खाडी आणि ह्या त्या साईडला पगोडा. इथं दिसणार नाही, पुढे गेला ती दिसून जाईल. तिथे एक व्हिडिओ बनवत निघालेली बघू शकता. इकडे समोर आहे एवढे आहेत. पोचलो इथं पगोड्याला जातात त्या ठिकाणी. इकडे समोर चालत जातोय. बायको मुलगा आम्ही जातोय सोबत. बोटने आम्हाला इथे सोडले. आम्ही समोर चालत आलोय. इकडे बघा बाकी सध्या पुढे खाडीच्या आतमध्ये आलं. हे बघा हा वॉटर पार्क इकडे समोरच मस्त आहे. इकडे वॉटर पार्क वगैरे इकडं आणि इकडे गोरे इकडे पगोडा. आपण इकडे जातोय. बघू शकता हा गेट आहे. इकडे बस वगैरे बसची पण सुविधा आहे. नाला सुपरवरून वगैरे आतमध्ये येतोय मी. बघू शकता हे बघा वरती पगोडा. पाठीमागं पगोडा. ही पगोड्याची बिल्डिंग आहे. इकडे घंटी आहे. पाठीमागं घंटी दिसते. नगाडा वगैरे ढाल वगैरे ते वाजवायला लागते. आपल्या मनावर वाजवायचे असेल तर. आणि ते घंटी पण आपल्या मनावर वाजवायचे वगैरे. आता बाकी आतमध्ये दाखवतो. इकडे आतमध्ये ध्यान साधनाला बसतात. तर बाहेर 10 मिनिटं बसायला लागतं ध्यान साधण्याला. आणि आतमध्ये 10 दिवसाचं शिबिर केलं आहे ज्यांनी त्यांना आतमध्ये अलाउड असतं. आतमध्ये पूर्ण पॅकिंग असतं काचा वगैरे. खूप छान एक्सपिरियन्स होता. 10 मिनिटं बसून खूप छान वाटलं. एकदम शांत. इकडे धम्मचक्र ते फिरत आहे. बघा इकडे पण आहे. खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा. खूप खूप छान आहे. एकदम शांत आहे. बघण्यासारखं पण आहे. मस्त वाटतं. बनवलं आहे, क्रिएट केलं आहे, उभारलं आहे. ते हे दोघे आहेत जे पाठी आहेत ते सत्यनारायण गोयंका यांनी बनवलं आहे.
त्यांची वेगळी स्टोरी आहे, पण खूप भव्य दिव्य असं बनवलं आहे त्यांनी. हे दोघं आहेत, ते बघू शकता तुम्ही. इकडे गार्डन आहे वाटतं. इकडे गार्डन वगैरे, इथं बसायला पण आहे आणि तिकडे लहान वगैरे मुलं असतील त्यांना खेळायला वगैरे पण आहे. तुम्ही येऊन बघा, खूप छान वाटतं. त्या बघा इकडे थायलंडला वगैरे विहार आहेत, बुद्ध विहार वगैरे त्या टाईपमध्ये बनवलं आहे. आता ते दिसणार नाही उन्हामुळे. तिकडे बघा, इकडे हे दिसतंय. इकडे गुरुजी निवास आहे. आतमध्ये काय माहिती नाही, पण गुरुजी निवास वर केलेलं आहे म्हणून. हा पगोडा, हा वरचा टोक आहे. इकडे पण छोटा पगोडा. तिकडे पाठीमागं अशोक स्तंभ दिसते वरती. इकडे घंटा पाठीमागे. मस्त एक्सपिरियन्स होता, खूप छान वाटलं. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. या बस जातोय, पॅगोडा वगैरे बघून झाला आमचा. आता आम्ही बोटमध्ये बसलो आहे. बघा, आता ही बोट निघाली घराच्या दिशेकडं. हां, आता तुम्ही नेक्स्ट टाईम यायचं झालं तर भाईंदरवरनं बस पण आहे, ती स्वस्त आहे. 21 रुपये तिकीट आहे. रिटर्नचं 42 रुपये तिकीट आहे 42. सो ते बेस्ट आहे या बोटीपेक्षा, कारण बोटीमध्ये यायचं झालं तर बोरिवली स्टेशनवरून रिक्षाने ऑटोने वगैरे यायला लागतं. ते पण खर्च वाचतो. भाईंदरच्या स्टेशनच्या बाजूलाच बस स्टॉप आहे बेस्टला, तिथनं पण तुम्ही येऊ शकता. बस कंटिन्युटी चालू असतात. सो ते बेस्ट आहे. आणि डायरेक्ट पॅगोड्याच्या इथंच सोडते ती बस. सो मी तुम्हाला सुचवल की त्याने जा, सजेस्ट करेल की बसनेच प्रवास करा इथं पॅगोडाला वगैरे यायचं झालं तर. जर कोणाला खाडी वगैरे बघायची असेल तर तुम्ही इथं येऊ शकता, बोटीनं वगैरे येऊ शकता, पण हे महाग पडतं. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद. जय भीम.